सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। आज गीता जयंती आहे। ह्या दिवशी बहुत जणांना भगवद्गीतेचं पारायण करायला आवडते। मला स्वतःला संस्कृत ज्ञान फारसे नसल्यामुळे मला ही मराठी ओवी रूपात करून घेणे आवश्यक वाटायचे। म्हणून ह्या 1998 मध्ये मी ही भगवद्गीता संस्कृत श्लोकातनं 700 ओवी मराठी रूपात केलेली आहे। ह्याच्या करून घेण्याच्या मागे माझे गुरूंची कृपा, श्रीकृष्णाची कृपा आणि भगवद्गीतेची कृपा आली आहे। ह्या 700 श्लोकांना आपण पारायण स्वरूपात वाचावे म्हणून मी एकत्र आपल्या पुढे हे 700 श्लोक प्रस्तुत करायचा प्रयत्न करते आणि जोडीने शब्दरचना पण आपल्या लोकांपुढे राहील। सो ज्यांना पारायण करायचे आहे, ऐकायचे आहे, त्यांनाही श्रवण भक्ती म्हणून करता येईल। माझ्या गुरु म्हणायच्या, कानातून मनात जाते, म्हणून श्रवण भक्ती ही आपल्याला करायला हरकत नाही। या हेतूने मी आज ही भगवद्गीता गीता जयंतीच्या निमित्ताने दिवशी शुभ अवसरी प्रस्तुत करते आहे। तर अध्याय पहिला आपण सुरू करतोय। कुरुक्षेत्र युद्ध भूमी। मूळ संस्कृत श्लोकाची जी चाल आहे त्या चालीवरच आपण ही संबंध भगवद्गीता वाचणार आहोत। म्हणून मी सर्वात प्रथम एक संस्कृतचा पहिला श्लोक भगवद्गीतेतला इथे वाचतीये। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया। धृतराष्ट्र म्हणाले, धर्मभूमीवर कुरुक्षेत्री युद्ध ज्यांची कामना, ते पुत्र माझे व पंडूचे काय करी सांग संजया। संजय म्हणाला, रचना पाहता पांडव सेनाची दुर्योधन तत्क्षणा द्रोणाचार्य समीप जाऊनी वचन बोलितो त्यांना। पहा पांडवांची द्रोणाचार्य विशाल सेना पहा, रचियेली द्रुपद पुत्राने कुशाग्र शिष्य आपुला। इथे वीर व महाधनुर्धर भीम तथा अर्जुन, युयुधान विराट द्रुपद महान योद्धे युद्धात। दृष्टकेतु व चेकितान काशी राजा वीर, पुरुजित व कुंती भोज व शैब्य सारिखे श्रेष्ठ। पराक्रमी युधामन्यु उत्तमौजा महारथा, सौभद्रो द्रौपदो अन्य सारे वीर तेथ। आपुल्यातले विशेष वीर जाणून घ्या द्विजोत्तमा, माझ्या सेनेचे सेनापती समजावी तो तुम्हा। आपण स्वतः व पितामहा कर्ण तथा कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण आणि सोमदत्ताचा पुत्र, अन्य सारे वीर अनेक मजसाठी लढावया, अनेक आयुधानी सुसज्जित झाले योद्धे प्रवीण। अजिंक्य ते आपले सैन्य बळ भीष्म रक्षित जिंकण्यास, परंतु हे सारे पांडव सैन्य भीमाद्वारे सुरक्षित। प्रवेशद्वारी सर्वस्थानी आपुल्या राहून, भीष्म पिताची निश्चित रूप रक्षण कर्या आपण। त्याचा वाढविण्या हर्ष कुरुवंशाचे वृद्ध भीष्म, गर्जुन करीत सिंहनाद व वाजवीती शंख। त्यावरी शंख आणि नगारे व ढोल मृदंग शृंग अचानकच एकत्र वाजू लागले, स्वर ज्याचे भयंकर।
तत्पश्चात श्वेत अश्वावरी युक्त विशाल रथात माधवाने अर्जुनानेही वाजविले दिव्य शंख. पांचजन्य नामक ऋषिकेशाने देवदत्त धनंजयाने महाशंख पौंड्र नावाचा वाजवी वीर भीम. अनंत विजय वाजवी राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर. नकुल सहदेव वाजवी सुघोष आणि मणिपुष्पक. काशी राजा महाधनुर्धर शिखंडी ही महारथी. दृष्टद्युम्न विराट व अजेय सात्यकी. राजा द्रुपद द्रौपदी पुत्र व सारे राजे प्रजापती. सौभद्र महाबाहो सर्व शंख आपापुले वाजविती. त्या घोषाने कौरवांचे हृदय केले भयभीत. तुंबळ ध्वनीने दणाणले आकाश वा पृथ्वीस. ऋषिकेशास तेव्हा वचन ऐसे बोलिला राजन. सैन्याच्या दोन्ही मध्यभागी रथ उभा करा अच्युत. त्या वेळेत त्यांना पाहेन जे कांक्षित येथे एकत्र. कुणासह मज युद्ध करावयाचे या रण संग्रामात. लढणाऱ्यांना पाहू द्या मला समवेत या साऱ्यांना. दुर्बुद्ध दुर्योधनाचे मंगल इच्छिणाऱ्यांना. संजय बोलिला ऐसे ऐकोनी ऋषिकेश गुडाकेशीस म्हणजे अर्जुनास सैन्याच्या दोन्ही मध्यात उभा ठाकिला रथ उत्तम. भीष्म द्रोणा समक्ष व साऱ्या राजांच्या समोर ऋषिकेश म्हणे पार्थास पहा या कौरव समूहास. पार्थाने तेथे पाहुणी उभे थोरास व पितामहा. गुरु मातृ बंधू पुत्र पौत्र व मित्रासह श्वशुर शुभचिंतकास. सर्वांना पाहुणी कुंतीपुत्र साऱ्या आप्त स्वकीयास. दयावश अत्याधिक करुणेने व्याकुळ कौंतेय बोलिला. अर्जुन म्हणाला पाहुणी साऱ्या स्वजन समूहा. युद्ध इच्छिणाऱ्यांना अंग माझे कापू लागले. कोरड पडली तोंडाला. थरथर ते माझे शरीर व येती रोमांच देहाला. सुटू लागले शस्त्र गांडीव त्वचेस होतो दाह हा. न सामर्थ्य उभे राहण्या मज मनात उत्पन्न विषाद. कारण पण दिसे विपरीत व अमंगल केशव. न कल्याण दिसे मारण्यात स्वजनासी या युद्धात. न आकांक्षा विजयाची कृष्णा. न मोह वाट या राज्याचा. काय लाभ आम्हा राजांचा गोविंदा. काय भोग त्या जगण्या. ज्यांच्यासाठी इच्छितो राज्य आम्ही व सारे सुख भौतिक. ते निश्चयाने या युद्धात प्राण देण्या धन त्याजण्यास स्थित. आचार्य पिता पुत्र व त्यांच्यात पितामहा भीष्म. मामा श्वशुर पौत्र पुत्रने तथा आप्त स्वकीयांना. या साऱ्यांना न मारू इच्छितो जरी मज मरण येता मधुसूदना. या साऱ्यांना ना इच्छा माझी मारण्या मधुसूदना. जरी राज्य यात त्रैलोक्याचे मग पृथ्वीची या काय कथा. मारोनी धृतराष्ट्र पुत्रांना काय आनंद जनार्दना. पाप निश्चित आम्हा होईल मारोनी या बंडखोरांना. यासाठी हे योग्य नव्हे मारणे धृतराष्ट्र पुत्रांना. कुटुंबियासी मारोनी कैसे सुखावू आम्ही माधवा. जरी नाही हे कौरव पाहत लोभाने अंध. कुल नाशणारे दोष व मित्र द्रोहाचे पाप. कान विचार करती ते पापाहुनी दूर राहण्याचे. कुलक्षयाने लागणारे दोष आम्ही जाणतो जनार्दना. कुलक्षयाने नष्ट होती कुलधर्म सनातन.
धर्म नसता कुळावर अधर्माचा होतो जोरवर. अधर्म प्रबळ झाला असता बिघाड येतो कुलश्रीत. स्त्रियांच्या अधोगतीने वर्ण संकर येत. वर्ण संकर धाडी नरकात. कुलघातकांना व कुळास पतन पावती. पितर सुद्धा पिंडोदक क्रिया लोपताच. दोषाने कुल घातकाचे या वर्ण संकर कारक. नष्ट होती जाती धर्म आणि सनातन कुलधर्म. धर्माचा नाश ज्या कुळात त्या मनुष्याना जनार्दन. नरकवास अनंत काळ भोगावे लागत ऐकले म्या. अहो खेद पहा महापाप करण्यास. आम्ही आहोत तयार राज्य सुखाच्या लोभात. मारण्या आप्त स्वकीयास. जर अविरोधामुळे शस्त्रहीन मला शस्त्रधारी कौरव रणात मारतील ते मजसाठी योग्य. संजय म्हणाला ऐसे म्हणून अर्जुन रथात पुन्हा बैसला. एकत्र बाणासहित धनुष्यास ठेवून मनात शोक घेऊन. ऐसे भगवद्गीतेवरील प्रथम अध्यायावर मराठी ओवी रूप कुरुक्षेत्र रणभूमी सैन्य निरीक्षण विषय समाप्त. ओम तत्सत.